अजून खोपोलीमध्ये सुद्धा शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि खोपोलीतील सखल भागामध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। किंबहुना अनेक भाग सखल भागामध्ये पाणी सुद्धा शिरल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुद्धा पाणी असलेलं पाहायला मिळतंय आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे। मागील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर हे पाणी शिरलेलं पाहायला मिळते। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण पाहतोय 2 दिवसांपासून पाऊस पडतोय आणि काही भागांमध्ये सखल भागांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? गेले 2 दिवस झाले खोपोली खालापूरमध्ये पावसाची रिमझिम आणि पाऊस हा जोरात सुरू आहे। परंतु आज पहाटेपासून पावसाचा प्रचंड वेग वाढला। शहरातच नव्हे तर शहराला लागून असलेला जो डोंगरमाथा आहे म्हणजे खंडाळ्याचा घाट आहे त्या डोंगरावरती प्रचंड पाऊस झालेला आहे आणि खंडाळा लोणावळ्यामध्ये देखील पाऊस झाल्यानंतर ते सगळं पाणी हे घाटमाथ्या पायथ्याशी असणारं जे खोपोली शहर आहे या शहरामध्ये उतरतं आणि तसाच प्रकार जो 8 दिवसांपूर्वी झाला होता तसंच आज देखील झालेला आहे। शहराच्या अनेक सखल भागांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। खोपोली शहरातील डीसी नगर हे जवळपास सर्व नगर पूर्ण पाण्याखाली गेलेलं दिसतंय। गुडघाभर नव्हे तर कमरेभर पाणी काही ठिकाणी डीसी नगर मध्ये आहे। काही घरांमध्ये आता पाणी शिरलेलं देखील आपल्याला कळतंय। आणि आपण एक दुरुस्ती करूया की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती हे पाणी नाही भरलेलं, तर मुंबई पुणे हायवे जुना जो खोपोली शहरातून जातो त्या हायवेवरती जे आता बांधकाम चालू आहे हायवेच्या दोन्ही बाजूला, त्यांनी ड्रेनेज व्यवस्थित न काढल्यामुळे जी परिस्थिती 8-15 दिवसापूर्वीच्या पावसामध्ये झाली होती तशीच परिस्थिती आज देखील झालेली दिसते आणि रोडवरचे 2 लेनवरती हे पाणी भरलंय। परंतु त्यातली जी मुंबई लेन आहे ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे एकेरी वाहतूक आणि धीमी वाहतूक ही या मार्गावरती आता सध्या सुरू आहे, ती जुन्या मार्गावरती। मुंबई पुणे प्रवीण, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।